आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वागत करूया. सगळ्यांना आमचा नमस्कार. ए असं काय करताय? तुमच्याशीच बोलायला आलाय त्या. वेल आय नो तुमच्यापैकी बरीच मंडळी आहेत जी आम्हाला ओळखतात, कारण याआधी 2-4 वेळा आम्ही इथे येऊन गेलोय. अँड आय टेल यू व्हॉट, मागच्या व्हिजिट मध्ये आमच्या लक्षात आलं की बेसिक नेसेसिटीज आहेत त्याच इथे नाही आहेत तुमच्यासाठी. म्हणजे व्यवस्थित टॉयलेट्स नाही आहे, जवळपास शाळा नाही आहे, काही इमर्जन्सी आली तर हॉस्पिटल नाही आहे. मूलभूत गरजा आहेत ह्या, आणि तेच नाही आहे तुमच्यासाठी. खरंच सांगते, तेव्हाच वाटलं की असं आयुष्य नको जगायला. म्हणून तर ताराला आम्ही घेऊन गेलो आमच्याकडे. इतकी आनंदात आहे म्हणून सांगू, म्हणजे दिस इज अ प्रूफ की जी मुलगी हा पाडा कोणी विकत घेऊ नये म्हणून हट्टाला पेटली होती, तिनेच परवानगी दिली आहे. येस, तिने आम्हाला परवानगी दिली आहे की जा आणि तो पाडा विकत घ्या. म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करायला इथे आलोय. एक मिनिट शांत व्हा. आय होप आता तुम्ही सुद्धा तारासारखा शहाणपणा दाखवाल आणि हा पाडा विकत घेण्याची आम्हाला परवानगी द्याल. एक मिनिट शांत व्हा. बिफोर एनिथिंग, आय मीन आपण नंतर सविस्तर बोलूयाच, पण त्याआधी आम्ही खूप प्रेमाने तुमच्यासाठी गिफ्ट्स आणले. हे प्लीज घ्या. संजय कम ऑन प्लीज, प्लीज घ्या प्लीज. घ्या बड़ा घे. अरे घे नको. थँक्यू, तुम्ही गिफ्टचा स्वीकार केला. आय होप तुम्हाला आवडेल. आय मीन सगळ्या गरजेच्याच वस्तू आहेत. साड्या आहेत, कशामध्ये काही वस्तू आहेत, ग्रोसरीज आहेत, सगळं तुम्हाला आवडेल असंच आहे. तुम्ही जर आमची हेल्प केली ना तर आम्ही तुमची डबल हेल्प करू. आय मीन हा पाडा जर तुम्ही आम्हाला विकत दिला तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पक्क्या इमारतीत घर देऊ, कॅश देऊ. सो आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जशी ताराने परवानगी दिली तशी तुम्ही सुद्धा हा पाडा विकत घेण्याची आम्हाला परवानगी द्या. दॅट्स इट. हो बाई, आम्हाला उल्लू बनवायचे दिवस गेले. 4 पैसे देऊन आम्हाला विकत नाही घेऊ शकत तुम्ही. हो मॅडम, तुम्ही आम्हाला इथून उचलणार, कुठल्या तरी बेकायदेशीर चाळीत नेऊन कोंबणार. आता आम्ही फसणार नाही. आम्ही इथेच राहणार, पाडा सोडून जाणार नाही. इथे जवळ डॉक्टर नसतील हो, पण एक हाक मारली ना तर मदतीला धावून येणारी आपली माणसं आहेत. आणि वेळ पडली ना तर आम्ही सर्व एकत्र येऊन पैसे जमा करून एकमेकांना मदत करू. प्रेम आणि इज्जत इथंच आहे, आणि सुख पण इथंच आहे. दाराला जे करायचंय ते करू द्या.
ताराला तुम्हीच दाबून ठेवलं. आम्हाला माहिती आहे तारा गद्दार नाहीये. हो मॅडम, काही पण म्हणा, पण आम्ही तुम्हाला होकार देणार नाहीये. आम्ही तर इथेच राहणार. आम्ही येतेच राहणार. आम्ही इथून कुठे जाणार नाही. आम्ही कुठून इथेच राहणार. आमचा पाडा कोणी सोडून कुठे जाणार नाही. आम्ही इथेच राहणार. आम्हाला कळत कसं नाही? वेडे आहेत का तुम्ही लोक? इथे आम्ही आमचा इतका किमती वेळ काढून आलोय तुम्हाला कन्व्हिन्स करायला, आणि तुम्हाला कळत नाही की जे बोलतोय ते तुमच्या फायद्याचं आहे, तुमच्या फायद्याचं आहे. हो मॅडम, पब्लिक सब जानती है. काय क्या जानती? हा, अँड डोंट टॉक टू मी लाईक दॅट. ओके, एक मिनिट, तुम्ही लोक काय मूर्ख आहात का? हा? अरे तुम्हाला काय वाटतं आमच्याकडे फावला वेळ आहे? आम्ही इथे येऊन तुम्हाला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय, तुमच्याच भल्यासाठी करतोय ना? कळत नाही एवढं तुम्हाला? तुमच्यावर हा टाइम आम्ही स्पेंड करायलाच नको होता. मॅडम, सगळा गेम उलटा फिरेल. चिडू नका, शांत बसा. काय चिडू नका, चिडू नका. कोण आहे ही माणसं? हे शिकवणार आम्हाला काय चूक आणि काय बरोबर ते? बावळट माणसं आहेत, मूर्ख, बेअक्कल आहेत. यांना अजून एवढं कळत नाही की आम्ही त्यांच्या फायद्याचं बोलतोय. संजय, लेट्स गो. मॅडम, तू आम्हाला मूर्ख समजतोस काय? तू आम्हाला विकत घेऊ शकणार नाहीस. ए भाई, तू जास्तच बोलायला लागलायस. तुला बघतो मी नंतर. तू नको शिकवूस आम्हाला. आणि हे सगळं करायचं होतं म्हणून गोळा केलं होतंस का आम्हाला? आणि पाडा विकायचा विचारही करू नकोस. पाड्याच्या आसपास जरी दिसलास ना तर लक्षात ठेव, याला सांगून असं कळणार नाहीये. चांगला चोप दिला पाहिजे याला. जावा इथून. देवळात आल्यानंतर प्रशांत वाटतं अगदी. मनाला शांती पण मिळते. हो तर, नाहीतर आपण आपल्या अडकलेला असतो, मी माझं मध्ये. अरे श्रेयस, आराध्या, हे बघा ओटी भरा देवीची.